आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व रहा आमच्या सोबत अपडेट। काय निर्बंध घातले ते तांत्रिक अडचणीसाठी तांत्रिक काहीतरी निर्बंध घातलेले आहेत आरबीआयने आपल्याला। साधारण 6 महिन्याचा आरबीआयने त्याला आपल्याला वेळ दिलेला आहे। पण आपल्या संचालक मंडळांनी वगैरे सांगितलेलं आणि एक हे पण पाठवलेलं एक 15 दिवसापर्यंत साधारण आपलं 15 ते 20 दिवसापर्यंत चालू होईल म्हणून हे संचालक। काय निर्बंध आता सध्या डिपॉझिट आणि विड्रॉलला आपल्याला निर्बंध घातलेले आहेत आरबीआय। आणि आपल्या सांगोला तालुक्यामध्ये आपल्याकडे किती खातेदार आहेत? आता साधारण 2,500 ते 3,000 खातेदार आहेत खातेदार सर्वांना लॉक केले। किती ठेवी? ठेवी साधारण आपल्यात एक 5-5.5 कोटी आहे। सध्या ऐन दिवाळीच्या सणावर हे जे निर्बंध घातले आहेत त्याचा ग्राहकांना त्रास व्हायला लागला, यावर तुम्ही काय उपाय करणार आहे? आता आपण आरबीआयला हे पत्र दिलेलं आहे, मेल टाकलेला आहे आरबीआयला, त्याच्यावर उत्तर आलं। आरबीआयची गाईडलाईन आली की आपण ते सुरू करणार आहोत ॲटलिस्ट 10,000 पर्यंत। प्रत्येक आता दिवाळी सणाला कोणाची अडचण असेल, आपल्याकडे सॅलरी होणारी पेमेंट वगैरे आहेत, सॅलरी होणारी आहेत, त्यांना 10,000 पर्यंत आपण विड्रॉल देणार आहोत। त्यासाठी आपण पाठपुरावा करतो। काही काही जणांची मोठी अडचणी असते त्यांना 10,000 त्यांनाही त्यांच्यासाठी आपण मेडिकल इमर्जन्सी असू दे, कोणाचं लग्न असू दे, त्याच्यासाठी सुद्धा आपण आरबीआयचं हे करत आहोत, पाठपुरावा करत आहोत। कितीपर्यंत जे काय आहे ते ते ह्याच्याप्रमाणे आरबीआयच्या गाईडलाईन प्रमाणे आपण त्यांना देऊया। काय पण निर्बंध घातले असेल तुम्हाला असं वाटतं? ते आता मागच्या तांत्रिक म्हणजे काय असेल, काय विषय साधारणतः डिपॉझिट वगैरे आपले ते प्रेस नोट पण आपल्या चेअरमन साहेबांनी दिलेली आहे, ते तुम्हाला दाखवतोय। साधारण ते तुम्ही सांगा काय सांगितलं त्यामध्ये, काय ह्याच्यामध्ये डिपॉझिट आपले मागच्या ह्याच्यामध्ये लक्षणीय वाढ झाली। मागच्या महिन्यामध्ये 125 कोटीच्या आसपास डिपॉझिट आलेलं आहे आणि शेअर कॅपिटल जवळपास दुप्पट झालेलं आहे। आणि आता येणार सुद्धा 200-250 कोटी डिपॉझिट आपल्याला येणार आहे ह्या महिन्यात। आपले त्यासाठी आरबीआयला पाठपुरावे चालू आहे। डिपॉझिट घेऊन लिक्विडिटी आहे, आपल्या बँकेत भरपूर लिक्विडिटी आहे, पैसे लोकांचे देता येतात, कोणाचाही 1 रुपया बुडणार नाही। व्यावसायिकदारांची खाती या बँकेमध्ये आहेत, त्यांना तर अडचणी यायला लागली सध्या दिवाळी सण, बाजार भरायला, माल भरायला, त्यावर काय तुम्ही काय करणार? त्यासाठी सुद्धा निर्बंध पूर्णपणे उठवायसाठी किती कालावधी लागेल त्याला? आता सध्या तरी 15 दिवसाचा कालावधी। आज आपल्या सण होऊन जाते, त्याच्या आतच होऊन जाईल, त्याच्या आत सुद्धा होऊन जाईल। आपले आहेत संचालक मंडळ आहे, आरबीआयच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत। संचालक मंडळाशी तुमचं काही बोलणं झालं? अध्यक्षांशी काय बोलणं? काल मीटिंग झालेली आहे, मीटिंग झालेली आहे। त्या मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आपण 200-250 कोटी आता सध्या डिपॉझिट आपले येणार आहे आणि आरबीआयच्या आज सध्या सुद्धा मीटिंग चालू आहे, आता सुद्धा मीटिंग चालू आहे आरबीआयच्या लोकांना। ग्राहकांना काय आव्हान करणार? आता ग्राहकांनी आम्हाला थोडं एक ह्याच्या निर्बंध उठवायसाठी आम्हाला थोडंसं सहकार्य द्यावं, थोडा विश्वास ठेवा। बँकेच्या कुठेही जाणार नाहीत पैसे, कुणाचा 1 रुपया बुडणार नाही, काही अडचण नाही। काही ठिकाणी बँका आपल्या बंद आहेत सध्या? नाही, बँक कुठलीही बंद आहेत सध्या, बंद आहेत, बंद आहेत। नाही, मंगळवार चालू आहे मंगळवेढा सोलापूरच्या भागात बंद आहे। आपल्या माहिती घेतली जरा, बंद होती, बंद नाही सगळ्या मला सांगा। ग्राहकांना लेखी लिहून देणार का? पूर्ण संचालक मंडळाने हे दिलेलं आहे। तुम्ही लेखी देणार? शाखाधिकारी सांगू शकतो स्वतः। त्याच्यावरही मी आमच्या चेअरमन साहेबांना संध्याकाळी मीटिंग वगैरे जेव्हा होईल त्यावेळी मी तुम्हाला त्यांच्याकडनं हे घेऊन तुम्हाला लेखी देऊ शकतो। हो, तुम्ही बोलून जबाबदारी घेऊ शकता। हो, मी संचालक मंडळाशी बोलून तुम्हाला हे करू शकतो। लेखी सगळ्यांना खातेदारांना तुम्ही हाती देऊ शकता की बाबा पैसे ऑलरेडी दिलेलं आहे, आपल्या संचालक मंडळाने दिलेलं आहे। तुम्ही देणार स्वतः शाखा अधिकारी म्हणून तुमचं? हो, देतो मी, करतो संचालक मंडळाशी ते पाठपुरावा करून जे काय देता येतील आपल्या कर्मचारी स्टाफ ग्राहकांच्या हितासाठी जे काही करता येईल ते सगळं करतो। त्यांच्या ठेवी सुरक्षित आहेत का? हो, 1 रुपयाही कोणाचा बुडणार नाही, सगळ्यांच्या ठेवी सुरक्षित आहेत। आणि आपल्या एफडीने इन्शुरन्सची आहे, त्यामुळे एफडी जेवढ्या आपल्याकडे आहेत त्या जेवढ्या असतील एफडी त्या सर्व सुरक्षित आहेत आणि त्यांना इन्शुरन्सचा लाभही आपण फ्री ऑफ कॉस्ट दिले आहेत। म्हणजे ज्यांच्या काही ठेवी आपल्याकडे आहेत त्या 5 लाखांच्या मर्यादेमध्ये आहेत, त्यामुळं त्या ठेवी
एकदम सुरक्षित आहेत. आणि दुसरी जी इन्शुरन्सचा विषय ते वेगळा आहे. आपल्याला ते कुठं हे कर्ज थकलं तर ह्यासाठी तकलीफ नाही त्याच्यासाठी नाही, तांत्रिक करण्यासाठी करण्यासाठी घातले. आणि दुसरी जी अफवा आम्ही समर्थ बँकेपर्यंत विनंती करतो की तुम्ही अफवांना बळी पडू नका. आपण जवळजवळ 29 वर्ष कार्यरत आहोत. त्या 29 वर्षामध्ये तुम्ही सहकार्य भरपूर आम्हाला दिलेलं आहे आणि आपला ग्राहक वर्गही खूप मोठा आहे. त्या दृष्टिकोनातून मी आणि आमचे मॅनेजर सर आवाहन करतोय की सगळ्यांना फक्त एक थोडे दिवस आम्हाला सहकार्य करा. त्या सहकार्यामध्ये आम्ही सर्व सुरू करतोय. आता एक थोड्या कालच आपण RBIला एक मेल केलेला आहे. त्याद्वारे त्यांना आपण सांगितलेलं आहे की निदान ॲटलिस्ट एक 10,000 पर्यंत तरी मर्यादेपर्यंत तुम्ही कॅश द्या. सण वगैरे आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्या लोकांची काही लग्न समारंभ आहे किंवा त्यांना कुठल्या मेडिकल इमर्जन्सी आहेत त्याला जास्तीत जास्त रक्कम कशी देता येईल त्याचा RBIकडे आपण पाठपुरावा आपलं संचालक मंडळ आणि आपले जे काय अध्यक्ष आहेत करत आहेत. इथून पुढे ज्या काही सूचना येतील त्या तुम्हाला सर्वांना आम्ही कळवत जाऊ. फक्त सगळ्यांना आव्हान आहे की घाबरून जायचं कारण नाहीये. बँक पळाली नाहीये किंवा आम्ही संध्याकाळी शटर डाऊन करून कुठेही जाणार नाहीये. ह्या अफवांना बळी पडू नका. आपल्याला कोणतंही आपलं लायसन्स कॅन्सल झालेलं नाही. तसं जे काय तुम्ही म्हणताय त्याचं जे आम्ही वरती बोलून पाठपुरावा करून आम्ही तुम्हाला कळवू. बँकेने आता ते सांगितलेलं आहे आपल्याला बँकेवर विश्वास आहे बरोबर आहे. तसं तुम्ही लेखी दिलं तर हो, मग विश्वास तेच वाढेल. म्हणतोय. त्यांचा विश्वास वाढेल ना. हो, विश्वास वाढण्यासाठी आज आम्ही बोलून वरती संचालकांशी जे आमचे जे सर आहेत ते बोलून तो तुमचा जो काही प्रश्न आहे वर मांडून त्याचंही पूर्ण निरसन करण्याचा आम्ही प्रयत्न किती करू. तास वेळ लागेल तरी आता थोडा वेळ लागेल. आता RBIचे अधिकारी वरती आहेत. संचालक मंडळाशी बोलायला किती तास वेळ लागेल? आता सध्या मीटिंग चालू आहे RBIच्या. आज होईल का बोलणं? 2 वाजेपर्यंत असं वेळ सांगत वेळ सांगू शकत नाही. का तर आपण जे वरती RBIचे अधिकारी आहेत त्यांच्याशी संचालक मंडळाचं बोलणं चालू आहे. आपल्या सगळ्यात मोठा जर लोकांना आता दिवाळीच्या आधी थोडेफार पैसे जे काय लागणार होते ते मिळत नाहीत. आपल्या पहिल्यांदा आपण काल जो मेल केलेला आहे त्या आधारे विड्रॉल देणं चालू करणं आणि जे काही व्यवसायधारक आहेत त्यांना ही मोठी रक्कम कशी देता येईल हीच आपलं संचालक मंडळ प्रयत्न करत आहे.